आली कशी माता, त्याची एक सुंदर कथा आहे. दोन कथा आहेत, त्याची एक कथा या बाईनं कथामध्ये सांगितली. रघु ऋषी आपले ऋषीमुनी देखील तपश्चर्या करत असत, विद्वान असत. उपनिषदांची वेदांची रचना त्यांनीच केली. अनेक काव्य, अनेक तत्वज्ञान ग्रंथ त्यांनी लिहिले. पण त्यांचा स्वभाव मात्र मोठे दैवय. आता मी दुर्वासाचं वर्णन केलं, ते कोपिष्ठ विश्वामित्र तसेच संतान. ते भृगु ऋषी यांना एका इच्छा झाली की आपण ज्यांची प्रार्थना करतो त्या ब्रह्मा विष्णू महेशामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे. आपण करतो प्रार्थना, आपण तपासलं पाहिजे ना. आपण ज्या दैवतांची उपासना करतो त्या तिन्ही दैवतांमध्ये कोण मोठे आहे. म्हणून एकेकाकडे ते गेले आणि काय झालं ते पहा. जाती कैलासासी शिवते सिंहासनी, धरी बामांकावरी सुहिमाचल नंदी. भृगुदाता तेथे झाली मान खंडणी, हा तामसी याते ज्ञान नसे अंतरी. आणि ध्रुव देकर का टाकुनी पतीसी आली सकोला. कल्पना अशी की ही लक्ष्मी नवऱ्याला टाकून नवऱ्यावर रागावून कोल्हापुरात बसली. त्यातली एक कथा ही आहे. तर भृगु ऋषी अगोदर कैलासावर गेले. पार्वती परमेश्वर त्या ठिकाणी बसलेले होते. त्यांनी लक्ष दिले त्याच्याकडे. ऋषीचा अपमान झाला. ताबडतोब ते तिथून ते निघाले. तिथून ते ब्रह्मदेवाकडे गेले. तिथे काय झालं, तो सृष्टीकर्ता रचनेमध्ये गुंतला, कोण सदनी आला भान नसे त्यादला. मुनी जाता त्यांचा मान नसे राखिला, होय भाजने घडवितो ज्ञान नसे यादला. सर्व त्रैलोक्याचा निर्माता विधाता ब्रह्मदेव विश्वरचनेमध्ये गुंतलेला होता. आणि या विश्वरचनेमध्ये तो इतका गर्क झालेला होता की आपल्याकडे कोण आलेलं आहे याचंही त्याला भान नाही. आणि त्यानं या भृगु ऋषीकडे लक्ष दिले. म्हणून ते तिथे गेले. त्यांचा रागाचा पारा थोडासा आणखी वर चढला. मग तिथून ते निघाले आणि कुठे गेले. जावे वैकुंठासी पाहू त्याची कला, रत्नजडित पंचकी शेषशयनी निजला. ही सिंधू तनया कोमल चरणाचुरी, का टाकुनी पतीसी आली सकोला. तो वैकुंठात गेला. तिथे रत्नजडित मंचकावर शेषशयनी श्री विष्णू निजलेले होते. त्यांच्या पायाशी लक्ष्मी बसलेली होती आणि त्यांचे पाय चुरत होते. का टाकुनी पतीसी आली सकोला. विधी दात असा हा जो अनंत शय्येवरी, पाहुने भृगुने लाख मारिली उरी. विधी दात त्या ब्रह्मदेवाचा पिता. विष्णूच्या नाभीतून कमळाचा फूल निघाला आणि त्यावर ब्रह्मदेव निर्माण झाले आणि ब्रह्मदेव त्या कमळावर विराजमान झाले. म्हणून विष्णूला विधिदात असं म्हटलेलं आहे, ब्रह्मदेवाचा पिता असं म्हटलेलं आहे. तर ते विधिदात असे शैलीवर झोपलेले भृगु ऋषींना काय झालं. आता इतकं तप केल्यानंतर देखील या ऋषींना राग नावाचा विकार कसा शिल्लक राहत असेल याचा आश्चर्य वाटतं. पण राग नुसता मनात राहत असेल, ते कृती करत असेल. याने काय केलं, याने धाड छातीवर लाथ मारली. पाहुने भृगुने लाथ मारिली उरी, इंदिरा रमणतो धावुनी चरणाधरी. मी विषय सुखाच्या निजलो शेजेवरी, मम हृदय कठीण किती कासव पृष्ठापरी. भ्रम दडले उरीला लाभ मारिता उरी, तो दर्शन आणि कृत जाऊ घे दर्शन आणि कृत जाऊन धडकरी. मी वामचरण तुर दक्षिण तोडीत खरी, हरी का टाकून पातीसी आलीच बोला. आणि मग भृगु ऋषींना एक धाडकन छातीवर लाथ मारली. पण देव भक्तांचा करुणाळ, भक्तांना लाथ जरी मारली तर त्याचा त्याला आनंद होतो. म्हणून श्री विष्णूंना वत्सलांचन हे नाव मिळालेलं आपल्याला. भृगु ऋषींनी लाथ मारली, त्याची खूप त्याच्या छातीवर आहे म्हणून त्याला वत्सलांचन या नावाने ओळखतात. तेव्हा या भृगु मुनींनी लाथ मारली. विष्णू खडबडून जागे झाले. त्यांना भात आलं की कोणीतरी महाऋषी आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ते शयनावरून उठले आणि धावत धावून त्यांनी त्यांची प्रार्थना केली. पण पुढे काय झालं, विष्णू काही राखणार नाही.